अजित पवारांच्या अपघातानंतर राज ठाकरेंनी गंभीर शंका उपस्थित केल्या आहेत। त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्यात। अबोल मिटकरींनी ठाकरेंच्या शंकांना दुजोरा दिलाय, तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी राज ठाकरेंच्या प्रश्नानंतर मोठं भाष्य केलंय। पाहूयात। अपघात धोक्याने झाला का धोक्याने झाला हे अजूनपर्यंत महाराष्ट्राला समजत नाहीये। यंत्रणेच्या द्वारे तपास करत असतानाच ज्या बाबी आज उपस्थित केल्या गेल्यात त्या ज्यांनी कुणी उपस्थित केल्या असतील त्या बाबीच्या सह या तपासाचा तपास सखोलपणाने त्या ठिकाणी व्हावा। आम्ही पण म्हटलं होतं की तिथे धोकं होतं की धोका होता। त्याच्यामुळे आज महाराष्ट्राच्या मराठी माणसाचा स्वाभिमान असलेल्या अजितदादांच्या संदर्भात मराठी माणूस म्हणून जो कोणी पुढे येत असेल, जो कोणी त्या गोष्टीला समर्थन देत असेल, त्या गोष्टीचं नक्की स्वागत केलं पाहिजे। या ज्या शंका आहेत ना त्यांचं निरसन होण्यासाठी त्यांच्याकडून उत्तर हवं आहे आणि ते उत्तर मला वाटतं ज्या एजन्सी तपास करतात ते निश्चित देतील। अजित पवारांच्या अपघातासंदर्भात सर्वांच्याच मनात शंकांचं काहूर उठलंय। रोहित पवारांच्या भेटीनंतर राज ठाकरेंनी संशय व्यक्त करत मोठं विधान केलं होतं। दादांचा अपघात धुक्यानं की धोक्यानं असा सवाल राज ठाकरेंकडून करण्यात आला होता। दरम्यान यानंतर आता वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्यात। राज ठाकरेंच्या विधानानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्यात। अनेक राजकीय नेत्यांनी घातपाताची शंका उपस्थित केली आहे, त्यामुळे या अनुषंगानं तपास करण्याची मागणी केल्याचं तटकरेंनी म्हटलंय। अजित पवार गेल्यानंतर अनेक संशयाची भूतं ही अजूनही फिरत आहेत त्या सगळ्या गोष्टींच्या अपघाताच्या मागे। मध्यंतरी मी कोणाशी तरी बोललो होतो की अपघात धोक्याने झाला का धोक्याने झाला हे अजूनपर्यंत महाराष्ट्राला समजत नाहीये। आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांनी मला येऊन सगळ्या त्या टेक्निकल गोष्टी सांगितल्या ज्या त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये पण सांगितल्या होत्या। खरं आहे की याच्यातलं जे काही सत्य आहे, वेगवेगळ्या व्यक्तींनी या संबंध घटनेच्या बद्दल काही प्रश्न निर्माण केलेत, काही त्यांचं त्या संदर्भातलं मत जे आहे काय ते व्यक्त केलंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून सुरुवातीपासूनच मी आणि आमच्या सर्व वरिष्ठ सहकाऱ्यांची ही भूमिका राहिली की यंत्रणेच्या द्वारे तपास करत असतानाच ज्या बाबी आज उपस्थित केल्या गेल्यात त्या ज्यांनी कुणी उपस्थित केल्या असतील त्या बाबीच्या सह या तपासाचा तपास सखोलपणाने त्या ठिकाणी व्हावा। दादांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी देखील राज ठाकरेंच्या विधानाला दुजोरा दिलाय। अमोल मिटकरींनी सातत्यानं दादाचा घातपात झाल्याची शंका बोलून दाखवली आहे। तिथं धुकं होतं की धोका असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। तर या घटनेचा तपास सुरू असून चौकशीतून सर्व समोर येईल असं मत शिरसाट यांनी व्यक्त केलंय। आम्ही पण म्हटलं होतं की तिथे धोकं होतं की धोका होता। त्याच्यामुळे आज महाराष्ट्राच्या मराठी माणसाचा स्वाभिमान असलेल्या अजितदादांच्या संदर्भात मराठी माणूस म्हणून जो कोणी पुढे येत असेल, जो कोणी त्या गोष्टीला समर्थन देत असेल, त्या गोष्टीचं नक्की स्वागत केलं पाहिजे। त्यांनी त्या विषयाचं गांभीर्य ओळखलं आणि शेवटी ती व्यक्ती लहान नाही आहे। त्यांनी त्या विषयाचं गांभीर्य ओळखलं आणि त्यांनी जर पोलिसांवर ताशेरे ओढले असतील तर ही गोष्ट फार संवेदनशील आहे आणि ती महत्त्वाची पण आहे। सगळ्यांनी शक्यता वर्तवलेल्या आहेत, वेगवेगळ्या शक्यता वर्तवलेल्या आहेत आणि काही कारणं त्याला त्यांनी दाखवलेली आहेत, जोडलेली आहेत। म्हणून महाराष्ट्र स्वतः म्हणजे रोहित पवार पुरता हा विषय मर्यादित नाहीये किंवा त्यांच्या कुटुंबापुरता मर्यादित नाही, तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला या ज्या शंका आहेत ना त्यांचं निरसन होण्यासाठी त्यांच्याकडून उत्तर हवं आहे आणि ते उत्तर मला वाटतं ज्या एजन्सी तपास करतात ते निश्चित देतील। राज ठाकरेंनी FIRच्या मुद्द्यावरूनही सरकारला लक्ष केलं। दरम्यान यानंतर अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत। पोलिसांनी FIR नोंदवून न घेतल्यानं शंका अधिक बळावल्याचं मिटकरींनी म्हटलंय। तर सुनेत्रा पवारांनी FIR साठी सरकारवर दबाव आणावा, तसंच पार्थ पवारही या संदर्भात बोलत का नाहीत असा सवाल संजय राऊतांनी केलाय। अजूनही ते कोडं उलगडलेलं नाही, म्हणून महाराष्ट्र या विमान दुर्घटनेवर घातपाताचा संशय व्यक्त करतोय आणि मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशननी FIR न घेतल्यामुळं किंवा 0 FIR न केल्यामुळं, त्याचप्रमाणे बारामतीसुद्धा पोलीस स्टेशननी FIR न घेतल्यामुळं ही शंका आणखी बळावते आहे। सुनेत्रा पवार ज्यांनी शपथ घेतली उपमुख्यमंत्री पदाची अजित पवारांच्या जागी, त्यांच्या पतीच्या संशयास्पद मृत्यूचा ही घटना आहे। त्याच्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांवर 40 आमदारांसह दबाव आणला पाहिजे गृहमंत्र्यावरती की FIR घ्या। रोहित पवारांचं काय चुकीचं म्हणणं आहे की माझ्या काकाच्या मृत्यूचा संशय मला येतोय,
VSR कंपनी आणि DGCA यांच्या हलगर्जीपणामुळं हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आहे अशा प्रकारचा FIR तो व्हावा अशी त्यांची अपेक्षा आहे. हीच मागणी ज्याने आपला पती गमावलाय, ज्याने आपला पिता गमावलाय, त्यांनी केली पाहिजे. दुसरीकडे अजित पवारांच्या अपघाताच्या चौकशीवर पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते विकास लवांडे यांनी बोट ठेवलाय. घातपाताच्या दिशेनं चौकशी न करता अपघाताच्या दिशेनं चौकशी सुरू असल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आलाय. महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस प्रश्न विचारतोय अजितदादांच्या घातपाताच्या संदर्भात, पण या घातपाताच्या संदर्भाने तपास सुरू नाहीये. जो काही तपास केला जातोय किंवा चालू आहे तो आहे अपघाताच्या दिशेने चालू आहे, पण घातपाताच्या दिशेने गुन्हेगारीच्या दृष्टिकोनातून तपास सुरू नाही. इतके पुरावे देऊन सुद्धा जर अजितदादासारख्या इतक्या मोठ्या नेत्यालाच न्याय मिळणार नसेल, ज्या नेत्याने आयुष्यभर आपल्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी काम केलं, लोकांसाठी आयुष्य घालवलं, त्या अजितदादांना न्याय मागावा लागतोय. साधा FIR सुद्धा दाखल करून घेतला जात नाही. याच्यासारखी निंदनीय आणि संतापजनक दुसरी कुठली गोष्ट असू शकत नाही. अजित पवारांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांनी गंभीर शंका उपस्थित केल्या. FIR न नोंदवल्यानंही राज्यात चांगलंच राजकारण तापलंय. कारण DGCAनं VSRच्या विमानात त्रुटी असल्याचं सांगितलं, तरीही कंपनी विरोधात तक्रार का घेत नाहीत असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला. दरम्यान हाच मुद्दा राज ठाकरेंनी उपस्थित करत सरकारला लक्ष्य केलं होतं. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीनंतर नेमकं काय समोर येणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.